दापोली तालुक्यातील क्षितिज कलामंचातर्फे कवी बोलतो प्राणातून या बहारदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये 4 कवी सहभागी झाले होते, त्यापैकी 3 स्थानिक होते आणि 1 बाहेरून निमंत्रित। या छोटेखानी प्रयोगाला दापोलीकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं। हिच्याशी लग्न केल्यावर अच्छे दिन आएंगे। हिच्याशी लग्न केल्यावर अच्छे दिन आएंगे म्हणत सासऱ्याने हे प्रोडक्शन माझ्या गळ्यात मारले। प्रोडक्शन हा भांडवलशाही शब्द आहे बरं का। हे वैयक्तिक दुःख मांडू नये। गरज आहे, जे दुःख अतोनात ते मांडावंच लागतं। हिच्याशी लग्न केल्यावर अच्छे दिन आएंगे असं म्हणत सासऱ्याने हे प्रोडक्शन माझ्या गळ्यात मारले। कमळाच्या घालून माळा मी घरात तिला आणले। प्राईम मिनिस्टर सॉरी होम मिनिस्टर झाल्यावर ती नुसतीच रेखते। होम मिनिस्टर झाल्यावर ती नुसतीच रेखते म्हणजे कसं, ते एक मराठी शब्द तो नंतर नंतर काय गायब होतो। तो पहिल्यांदा किती गोड असतो, म्हणजे अहो काळजावर म्हणजे मूर्तीचे, नंतर मग तो अहो तोच जातो, नंतर अहो जातो नुसता हो येतो। होम मिनिस्टर झाल्यावर ती नुसतीच रेखते, काम काहीच नाही नुसतीच लंबी लंबी फेकते। होम मिनिस्टर झाल्यावर ती नुसतीच रेखते, काम काहीच नाही नुसतीच लंबी लंबी फेकते। आल्या आल्या हिने नोटबंदी केली, हिने नोटबंदी केली, माझी सगळी आमदनी हिच्या पर्स मध्ये गेली। आल्या हिने नोटबंदी केली, माझी सगळी आमदनी हिच्या पर्स मध्ये गेली। घर स्वच्छ ठेवण्यासाठी हिने स्वच्छता दूत केले। घर स्वच्छ ठेवण्यासाठी हिने मला स्वच्छता दूत केलंय। झाडू मारणे लादी पुसणे करत करत आता मला भांडी घासण्यापर्यंत दिले। मी पै जमवून आणलेल्या वस्तू हिने विकल्या। आणि माझ्या चांगल्या पॅन्टी हिने गावाकडच्या बोहारणीला देऊन टाकल्या। मिरवण्यासाठी कर्ज काढून हिने कार विकत घेतली। उठली की माहेरला सुटली। फार कमी वेळ ही सासरला असते। आज इथं उद्या तिथं अख्खा गाव घेत बसते। तेल तिखट डाळ साबण अख्खा किराणा तीच आणते। प्रत्येक वस्तूवरती 18 रुपये हाणते। जास्त पैसे कसे विचारले तर त्याला ती BST म्हणते, बायको सर्व्हिस टॅक्स। मुंबईहून आलेले कवी जितेंद्र लाड यांनी सुद्धा आपल्या आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं। मधाळल्या काळजाचे कडू कडू झाले दिस। मधाळल्या काळजाचे कडू कडू झाले दिस। मधाळल्या काळजाचे कडू कडू झाले दिस। सुखाच्या या जिभेवरी कुणी कालवले विष। सुखाच्या या जिभेवरी कुणी कालवले विष। नात रक्ताचं नासलं रडे मुक्याने अंगाई। वेळ लागल बापाला भीक मागे रोज आई। वेळ लागल बापाला भीक मागे रोज आई। दाट सावलीच्या दारी वांज झाली माया सारी। कुणी मनाच्या मातीत बीज पेरले विचारी। कुणी मनाच्या मातीत बीज पेरले विचारी। बीज पेरले विषारी
या निमित्तानं कवी कैलास गांधी यांनी सुद्धा आपली एक उत्कृष्ट अशी रचना सादर केली. कोण जवळचे हे जग सोडून गेले आहे. कोण जवळचे हे जग सोडून गेले आहे. या झाडाने केश वपन का केले आहे. या झाडाने केश वपन का केले आहे. आणि एक मतला आणि 2 शेर पेश करतोय की सैर भैर झालेला वारा सांगत सुटला आहे. सैर भैर झालेला वारा सांगत सुटला आहे. कुणीतरी या आभाळाला खडा मारला आहे. कुणीतरी या आभाळाला खडा मारला आहे. आणि शेर आहे की उडणारा पाचोळा त्याच्या मागे 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 फिरतो. उडणारा पाचोळा त्याच्या मागे 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 फिरतो. उडणारा पाचोळा त्याच्या मागे मागे फिरतो. पण वारा हे सांगत नाही कुठे चालला आहे. पण वारा हे सांगत नाही कुठे चालला आहे. आणि शेर आहे की कपारीतून आवाज ऐकू येतो गुदमरत्याचा. कडे कपार आपण म्हणतो. कपारीतून आवाज ऐकू येतो गुदमरल्याचा. काय झऱ्याचा त्या खडकाने गळा दाबला आहे. काय झऱ्याचा त्या खडकाने गळा दाबला आहे. सैर भैर झालेला वारा सांगत सुटला आहे. कुणीतरी या आभाळाला खडा मारला आहे. आणि लाख पुराव्यांनी रचलेला डोंगर आहे. असं आम्ही नेहमी म्हणतात की ट्रकभर पुरावे देऊ, आणखी काय गाडीभर पुरावे देऊ. तर लाख पुराव्यांनी रचलेला डोंगर आहे. लाख पुराव्यांनी रचलेला डोंगर आहे. सत्यच आहे की त्याचे अवलंबर आहे. सत्यच आहे की त्याचे अवलंबर आहे. आणि मध्यस्थीने त्याच्या जर का डाव पलटतो. मध्यस्थीने त्याच्या जर का डाव पलटतो. राजा आहे की पत्त्यातील जोकर आहे. राजा आहे की पत्त्यातील जोकर आहे. कारण सत्याचा कोणीच भुकेला नाही. सत्याचा कोणीच भुकेला नाही. गॉसिपच्या टपरीवर गर्दी आहे. सत्याचा कोणीच भुकेला नाही. गॉसिपच्या टपरीवर गर्दी आहे. आणि आता एक मतला आणि एक शेर पेश करतोय की स्वतःच्याच तंद्री. कवी सुदेश मालवणकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून याची उंची आणखी वाढवली. साधारण होतं काय, पुलं म्हणाले असं म्हणायचं असतं, त्याशिवाय त्या वाक्याला उत्तर येत नाही. पण हे खरं वाक्य पुलं म्हणाले की कलाकार हा बोलका रसिक असतो. आणि तुम्ही सगळे रसिक आहात ना. कलाकार हा बोलका रसिक असतो आणि रसिक हा मूक कलावंत असतो. तर तुम्ही सगळे आहात, तुम्ही पण कलावंतच आहात. तर तुमच्यामध्ये सुद्धा काही कवी बसलेले. आता मी एक शेर नाहीये, परंतु 4 ओळींची एक कविता आहे ती आपल्या रसिकात बसलेल्या एकाची. छोटस ती भावना व्यक्त करतो. काय म्हणतो बघा. तुझ्या डोळ्याखालची वार्धक्याची काळी वर्तुळ. तुझ्या डोळ्याखालची वार्धक्याची काळी वर्तुळ आणि तू अंगणात केलेली दिव्यांची आरास. सांग ना, मी सुंदर कुणाला म्हणू. सचिन चव्हाण, ज्याला आपण दापोलीचा सौमित्र म्हणून ओळखतो, या पुढे का आता हा हे पहिलं पर्व आहे. याच्या पुढच्या पर्वामध्ये तो एक प्रमुख कवी असणार आहे. आणि मंगेश मोरे हे सुद्धा असणार आहे. आपण असं ठरवलंय की प्रत्येक महिन्या 2 महिन्यांनी हा कार्यक्रम घ्यायचा. 3 दापोलीतले कवी आणि 1 निमंत्रित कवी. या कल्पनेला जालगावकर सरांनी आणि अर्बन बँकेने लगेच स्वीकृती दिली. त्यांना आवडला तो आणि ती कल्पना आवडली. त्यामुळे ही कल्पना अशीच पुढे जाईल. तर होतं काय की आता पुन्हा आपल्याला
शब्दांकडे लक्ष द्यायचं. एकदा परमेश्वर साक्षात समोर उभा टाकला आणि एका माणसाला विचारलं, हे का सांगतोय की शब्द कसा वापरायचा ना त्याच्यावर परिणाम आधारित असतो. तर परमेश्वर उभा टाकला आणि त्याला विचारलं, सांगितलं, माग काय मागायचंय. सर्वसाधारण माणूस भांबावला, काय मागू. तर पटकन आपल्या डोक्यात जे असतं ते त्याने मागितलं, एक मोठी गाडी दे, एक मोठी गाडी दे, बॅग भरून पैसे दे आणि गाडी भर वेगवेगळ्या वयोगटाच्या मुली दे. तथास्तु म्हणाला. परमेश्वराने केला. त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याच्या गळ्यात कंडक्टरची बॅग होती, तो बसमध्ये होता आणि ती लेडीज स्पेशल होती. तर असं असतं की क्षण आल्यावर तो शब्द काय मागायचं ही सुद्धा एक मोठी चातुरी आहे. या कार्यक्रमाला दापोली अर्बन बँकेचं प्रायोजकत्व लाभलं. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांचा सन्मान करण्यात आला. वेळोवेळी क्षितिज कलामंच या संस्थेला मदत करणाऱ्या अक्षय फाटक यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला. मुश्ताक खान, माय कोकण, दापोली.